बिल्कुल किया। मातोश्री से कितने पैसे आए और कहाँ से आए त्या सगळ्या संदर्भात पूर्ण आमच्याकडे माहिती आहे। आणि मला असं वाटते अचलपूर मतदारसंघातली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे। त्यांना सगळं करते की या व्यक्तीनं कशासाठी कोणाच्या सांगण्यावरून उमेदवार उतरवला आणि कुठून कुठून रसद आली आणि त्या रसदपैकी किती खर्च केला, किती खिशात टाकला, हे पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारा। त्यांनी मला आवाहन केलेलं आहे की रवी राणाची विकेट मी घेणार आहे। मी त्यांना आवाहन करतो की रवी राणा हा हमालाचा मुलगा आहे, एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे। ह्या अमरावतीच्या जनतेने मला 3 वेळा आमदार केला आणि राजकीय हा माझा काही धंदा नाही आहे। मी माझ्या खिशातून खर्च करून माझ्या टाटामधलं गोरगरिबांना देण्याचं काम करतो, त्यांच्या टाटामधलं खाण्याचं काम करत नाही। म्हणून रवी राणा इलेक्शन हारला काय जिंकला काय त्याची पर्वा आम्ही करत नाही। आम्ही जनतेसाठी मैदानामध्ये उतरलेला आहे, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आणि या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी मी राजकारण करत आहे। म्हणून मला पाळ्याची भाषा किंवा माझा नंबर याच्यानंतर जे सांगतात त्यांना माझं हे सांगणं आहे की जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच रवी राणा पडेल, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून रवी राणा पडू शकत नाही। आणि माझ्या मतदारसंघात बंडेरा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 27,500चा लीड माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जनतेने दिलेला आहे, आमच्या मायबाप जनतेने दिलेला आहे। मेलघाटमध्ये आदिवासी भागामध्ये लीड आहे आणि त्याच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। आज पूर्ण मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर अमरावतीच्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे। फक्त राजकीय पोळी शेकल्यामुळे नवनीत राणाचा पराभव झालेला। काहीच कारवाई नाही आहे। कारवाई ही अचलपूर मतदारसंघातली जनता करेल। आता 2च महिने उरलेले आहे। आता कोणत्या नेत्याकडे कोणती कारवाईची कोणाची मागणी नाही आहे। आता याचा हिशोब अमरावती जिल्ह्याचा जो नुकसान झालं, अमरावती जिल्ह्याला जे मागे करण्याचं काम केलं ज्या ज्या नेत्यांनी, त्या नेत्यांचा हिशोब ही त्या मतदारसंघातली जनता करणार। मैंने बार कहा कि आने वाले रेड में उनकी मतदारसंघ की जनता उस खोके का हिसाब लेंगे आणि ज्या ठिकाणी जे सांगायचं आहे की मला माझ्याकडे कशाचे प्रस्ताव आणले, कशाच्या प्रकारे मागणी केली आणि न दिल्यामुळे कसा उमेदवार उभा झाला आणि उमेदवार करण्यामागे कोण कोण होतं आणि कुठून रसद आली याचा पूर्ण खुलासा येणाऱ्या काळामध्ये मी करणार।